गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डिमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल जर आपण आपल्या मार्केटमध्ये पाहिलं तर काल आपल्याला एक सरप्राइजिंग गोष्ट पाहायला मिळते. ती म्हणजे काल FISनं चक्क बाईंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. FISनं काल 2000 कोटींचं बाईंग केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 80 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. म्हणजेच दोघेही इन्स्टिट्यूशन्स हे नेट बायर्स होते काल. आता ही झाली गुड न्यूज. आता बाकीच्या गोष्टी पाहू. आता काल जर आपण US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे थोडंसं पॉझिटिव्ह क्लोज झालेलं आहे. परंतु आपण काय म्हणू शकतो की एका कन्सॉलिडेशन झोनमध्ये आहे विथ पॉझिटिव्ह बायस. परंतु तिथे जो जॉब्स डेटा आलेला आहे मित्रांनो, तर तो जॉब्स डेटा हा आपण काय म्हणतो की एक्सपेक्टेशनपेक्षा खूप खराब आलेला आहे. त्यानं काय झालं आहे की रेट कटची प्रोबॅबिलिटी जी आहे तर ती खूप जास्त वाढलेली आहे. परंतु जेफ्रीज म्हणा किंवा अदर जे काही तिथले जे मोठमोठे ॲनालिस्ट आहेत, JP मॉर्गन वगैरे, तर यांनी असं काही रिपोर्ट्स दिलेले आहेत की ही परिस्थिती जर कायम राहिली, अशा पद्धतीनं जर जॉब्स डिक्लाईन होत राहिले, वॉटेवर अजून बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये, की ज्या काही टॅरिफ्स वगैरे लावलेत त्याच्यामुळे घडणाऱ्या घटना, तर डिसेंबर एंडपर्यंत US मध्ये रिसेशन येऊ शकतं, की जी अगेन फार मोठी एक धोकादायक गोष्ट आहे. कारण US मध्ये जर रिसेशन आलं तर त्याचा इम्पॅक्ट हा पूर्ण जगावरती होत असतो, हे लक्षात असू द्या. आता जर आपण एशियन मार्केट्सकडे जर पाहिलं तर एशियन मार्केटचा मूड माहोल आपण काय म्हणू शकतो की US मुळे आपण फ्लॅट विथ द पॉझिटिव्ह बायस असं म्हणू शकतो. फार काही जास्त कोणी डाऊन साईडला नाही, कोणी अप साईडला नाही. परंतु आपण जर गेले काही महिन्याचा डेटा जर पाहिला तर आपल्या मार्केटनं ग्लोबल मार्केटला अंडर परफॉर्म केलेलं आहे. ओके, तेच जर आपण चायनीज मार्केट पाहिलं, कोरियन मार्केट पाहिलं, जापनीज मार्केट पाहिलं, तर ह्या सगळ्यांनी आपल्या मार्केट्सपेक्षा खूप जास्त आउट परफॉर्म केलेलं आहे. आणि तरीही आपलं जे मार्केट आहे तर ते खूप अजूनही ओव्हर व्हॅल्यूड आहे, असं जे काही फार मोठमोठे ॲनालिस्ट आहेत त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यामागचं रिझन बेसिकली असं आहे की आपल्या मार्केटनं जगाला अंडर परफॉर्म करूनसुद्धा जे काही टॉप 500 कंपनीज आहेत भारतामध्ये, तर त्यातल्या मोस्ट ऑफ द 50% जास्त कंपनीचा जो PE आहे तर ते PE मल्टिपल अजूनही 40पेक्षा जास्त आहे. ओके, म्हणजेच काय की जगाच्या दृष्टीनं आपलं मार्केट हे महाग आहे आणि त्यामुळेच FIS आपल्याकडे इन्व्हेस्ट करत नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला घसरता रुपया, कारण त्यांना दोन्ही बाजूने मार बसत असतो. जर रुपया स्टेबल राहिला नाही तर त्यांना तेवढे ॲडिशनल रिटर्न्स स्टॉकमधनं एक्सपेक्टेड असतात. त्यामुळे आपल्याकडे स्टॉकसुद्धा तेवढे रिटर्न्स देत नाहीत. आता आपण जर ॲज अ इंडियन म्हणून पाहिलं तर आपण रुपयामध्येच इन्व्हेस्ट करतो आणि शेअर्स विकल्यावर आपल्याला रुपयातच पैसे मिळतात. आपण ते डॉलरमध्ये कन्व्हर्ट करत नाही, त्यामुळे आपल्याला त्याचा इम्पॅक्ट जाणवत नाही. परंतु जे FIS आहेत तर त्यांना ते पैसे डॉलरमध्ये कन्व्हर्ट करावे लागतात आणि तेव्हा मात्र त्यांना मोठा फटका बसतो. त्यामुळे स्टेबल करन्सी ही ट्रेड म्हणा, इन्व्हेस्टिंग करण्यासाठी फार महत्त्वाची असते आणि म्हणूनच तर लोक डॉलरला जास्त प्रेफरन्स करतात. आता ह्या झाल्या बाकीच्या गोष्टी. परंतु जर आपण आपल्या मार्केटकडे जर काल पाहिलं तर आपलं मार्केट सातत्यानं वर जात आहे, परंतु म्हणावं एवढं कन्व्हिक्शन त्याच्यामध्ये नाही आहे. जर आता आपण प्रोप्रायटरी ट्रेडर्सचा जे डेटा पाहिला तर याच्यामध्ये काल जे 2000 कोटींचं बाईंग झालं आहे त्याच्यामुळे FISचे ज्या शॉर्ट पोझिशन्स आहेत ते 2% कमी झालेले आहेत. म्हणजे परंतु सध्या जरी पाहिलं तरी 91% ते मार्केटमध्ये शॉर्टच आहेत आणि जे 93% होते ते 91%वर आहेत. जर आपण प्रोप्रायटरी ट्रेडर्स पाहिले तर ते न्यूट्रल आहेत आणि जर आपण रिटेल ट्रेडर्स पाहिले तर ते मार्केटवरती बुलिश आहेत. तर अशा पद्धतीचा सिनेरिओ सध्या आहे. आता जर आपण ओपन इंटरेस्ट वाईज जर ॲनालिसिस केलं तर 25,000ला सगळ्यात मेजर हर्डल आहे. जेव्हा जेव्हा मार्केट 25,000च्या आसपास जाईल तेव्हा आपल्याला एक सायझेबल सेलिंग पाहायला मिळेल. त्यामुळे आणि जर पुट रायटिंग जर आपण पाहिलं तर ते 24,800 पासूनच चालू होतं आहे. 24,800, 24,500 आणि 24,000 या ठिकाणी खूप जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं.
आणि जर आपण हर्डल पाहिला अपसाईडला तर 25,000, 25,100 आणि 25,500 या ठिकाणी आपल्याला खूप जास्त कॉल रायटिंग हे पाहायला मिळते. म्हणजेच काय की हार्डली 200-300 पॉईंटची रेंज मार्केटकडे आहे आणि मार्केटला स्क्वीज करण्याचा प्रयत्न केला जातोय. मग ती रेंज कुठल्या बाजूला ब्रेक होते ते पाहणं फार जास्त गरजेचं आहे. आता जर आपण न्यूज फ्लो पाहिला आजचा तर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया म्हणजे त्यांचं जे ट्रूथ सोशल आहे त्याच्यावरती त्यांनी टाकलेलं आहे की इंडिया आणि US ची ट्रेड डीलची जी काही आपण काय म्हणतो बोलणी आहे तर ती दोन्ही देशाकडनं चालू आहे आणि लवकरच ती फायनल होईल अशा पद्धतीचं त्यांचं स्टेटमेंट आलं. आता त्याला आज मार्केट कशा पद्धतीनं रिॲक्ट करणार ते पाहणं फार गरजेचं आहे. जर आपण सन फार्मा पाहिलं तर सन फार्मावरती USFDAनं काही रिस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत तर अगेन त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट त्या स्टॉकवरती पडू शकतो. म्हणजेच काय की मार्केट जरी एका रेंजमध्ये राहिलं तरीसुद्धा स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन ही चालू राहील. तर मग पाहावं लागेल की आज जी काही गुड न्यूज आलेली आहे तर त्याच्यावरती मार्केट रिॲक्ट करणार का किंवा नाही. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. परंतु मार्केटमध्ये प्रचंड बुलिश होण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही किंवा प्रचंड बेरिश होण्यासारखीही कुठलीही गोष्ट नाही आहे. मार्केट एका रेंजमध्ये राहू शकतं जोपर्यंत अर्निंग्ज आपण काय म्हणतो की इन्क्रीज होत नाहीत तोपर्यंत. म्हणजेच काय की PE मल्टिपल दोन गोष्टीने कमी होईल. आयदर मार्केट खाली आलं आणि अर्निंग्ज तिथंच राहिले तरी PE मल्टिपल कमी होईल किंवा मार्केट आहे तिथेच राहिलं आणि अर्निंग्ज वाढली तरीसुद्धा PE मल्टिपल कॉन्ट्रॅक्शन होऊ शकतं. म्हणजेच काय की यापैकी कुठली तरी एखादी गोष्ट घडणं फार गरजेचं आहे. म्हणूनच तर मार्केटला अपसाईड जास्त नाही आहे हे लक्षात घ्या. आता हे सगळं पाहता गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 20 ते 30 पॉईंट गॅप अप ओपन होईल ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. त्यामुळे मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे. शिवाय एक्सपायरी झालेली आहे आणि उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी. त्यामुळे आलेल्या न्यूजला मार्केट कसं रिॲक्ट करतं आहे हे पाहणं आज जास्त गरजेचं आहे. आणि 25,000 हा एक प्रचंड मोठा हर्डल आहे तर तो ब्रेक होतो का हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं ठरणार आहे. पाहूयात काय होते ते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.